नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर या परमेश्वराजवळ अशी विनंती करते की सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे. खरं तर आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेकविध मार्ग आहेत. योग्य असा व्यायाम, संतुलित आहार, योग साधना आणि ह्याचबरोबर शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणखीन एक घटक नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि तो म्हणजे खेळ. याच खेळाचं महत्त्व जाणून 2013-14 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आजचा दिवस म्हणजेच 6 एप्रिलचा दिवस हा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतोय. खरं तर शांततेच्या मार्गाने विकासाच्या माध्यमातून आपल्याला खेळांचा विकास करायचा आहे आणि त्याचबरोबर एकजुटीचा संदेश द्यायचा आहे. या निमित्तानं हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतोय आणि ह्याच निमित्ताने आजचा आपला सखी सह्याद्रीचा सुद्धा विषय असणार आहे. बघूया आजचा आपला विषय काय आहे तो. आजचा आपला विषय आहे महिला सक्षमीकरणात खेळांची भूमिका आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे अतिशय उत्तम बॅडमिंटनपटू अदिती मुटाटकर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. खूप खूप स्वागत करते आजच्या या आपल्या कार्यक्रमात. आणि खरंच आज आंतरराष्ट्रीय खेळाच्या दिवशी या दिनानिमित्ताने आपला परिचय आम्हाला झाला आणि आपल्याशी गप्पा मारायला मिळतात हे आमचं भाग्य म्हणायला लागेल. तेव्हा सर्वप्रथम मी मॅडमची ओळख करून देते. अदिती मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे प्रोग्राम हेड सिम्पली स्पोर्ट फाउंडेशन, सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू म्हणून त्या अतिशय उत्तम खेळता आहेतच. या वर्षीचा लोकसत्ताचा तरुण तेजांकित पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये मॅडम अतिशय उत्तम खेळ खेळतात. त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदकं सुद्धा पटकावलेली आहेत. त्याचबरोबर मास्टर्स इन पब्लिक अफेअर अँड पॉलिसी हे शिक्षण त्यांनी US जाऊन पूर्ण केलं. आज महिला सक्षमीकरणात खेळांची काय काय भूमिका आहे ह्याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. वेळ न घालवता आता कार्यक्रमाला मी लगेचच सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत करते. अगदी सुरुवातीच्याच मनात एक प्रश्न येतो, तो येतो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन किंवा खेळ दिन याबद्दल, की नेमकं आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. काय सांगाल? सो ह्याची जी थोडी हिस्ट्री आहे ती अशी आहे की बेसिकली 18व्या शतकात म्हणजे जेव्हा पहिलं एक ऑलिम्पिक झालं हे ग्रीसला झालं होतं आणि तिकडे ऑलिम्पिक्सचा दिन जो होता तो 6 एप्रिल होता. म्हणून त्यांनी हा दिवस म्हणजे चूज केला आणि आता 2014ला UNनी स्पोर्ट्सला एक खूप इम्पॉर्टंट व्हेहिकल टू अटेन सस्टेनेबल गोल्स आपण जे म्हणतो, जे आपल्याला अटेन करायचे ॲज द वर्ल्ड, म्हणजे नॉट जस्ट आपल्या भारताच्या लेवलला पण इंटरनॅशनली, त्याच्यासाठी स्पोर्ट हा खूप महत्त्वाचा व्हेहिकल आहे असा त्यांनी तो शोधलेला आहे. त्याच्यामुळे इंटरनॅशनल डे ऑफ स्पोर्ट्स अँड पीस हा आपण 2014 पासून सेलिब्रेट करायला लागलो आणि हा इवन इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे ती पण हे खूपच सिरियसली आणि चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करते. आणि त्याच्यामध्ये मग बरेचसे जे आमच्यासारखे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात ते सुद्धा आपले बरेच प्रोग्रॅम्स किंवा बरेच इव्हेंट्स त्या दिवशी ठेवतात. सो त्याचा बेसिक जो महत्त्व आहे तो हा आहे की जे आपल्याकडे डिसएम्पावर्ड किंवा एम्पावर्ड नसलेले जे सेक्शन्स आहे त्याच्यामध्ये गर्ल्स असतात, म्हणजे मुली, स्त्री किंवा इवन डिसेबल्ड किंवा डिसेबिलिटी असणारी आणि असे बरेचसे आपल्याकडे नेशन्स आहे ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे तेवढे सवलती नाही आहेत किंवा फॅसिलिटीज नाही आहेत. सो असे जे लोक आहेत किंवा असे जे आपलं इवन एन्व्हायरमेंट, म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटलाही सस्टेनेबिलिटीची आणि ह्याची आपण खूप आता गोष्टी करतो आणि ते महत्त्वाचं आहे. सो या सगळ्या दृष्टिकोनातने स्पोर्ट्सचा काय रोल आहे हे हा दिवस बेसिकली सेलिब्रेट करतो आणि हा मेसेज सगळ्या देशांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. नक्कीच. मला वाटतं तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य सुद्धा हेच आहे, CTS, ऑल्टियस आणि फॉर्टियस, तेजस्विता, उच्चता आणि गतिमानता. याला सांभाळत कुठेतरी शाश्वत विकास करायचा आहे आणि त्यात निश्चितच खेळाची फार महत्त्वाची भूमिका आहे जसं तुम्ही म्हणालात.
त्यामुळे आजचा दिवस हा आपण साजरा करतो आहोत. आणि हा दिवस साजरा करत असताना मॅडम दरवर्षी त्याला एक काहीतरी थीम असते, संकल्पना घेऊन आपण हा दिवस साजरा करतो. तर मला अशी उत्सुकता आहे की ह्या वर्षीची या दिवसाची थीम संकल्पना नेमकी काय आणि त्याचं काय महत्त्व आहे? सो ते बेसिकली यावर्षी त्याला जो आपला थीम मिळाला आहे तो आहे स्कोरिंग फॉर द पीपल अँड द प्लॅनेट. सो त्याचा जो एक अंदाज मानला जातो की म्हणजे त्यांनी जो एक्सप्लेनेशन दिलं आहे ते असं दिलं आहे की बेसिकली मी जे आधी म्हणाले की जे आपल्याकडे डिसएडव्हान्टेज किंवा फार एम्पावर्ड नसलेले जी सेक्शन्स आहे ज्याच्यामध्ये जसं मी म्हटलं मुली येतात, बायका येतात किंवा इवन पुअर नेशन्स किंवा असे जे ज्यांच्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम्स आहे, वॉरमधले जे जसे आपले बरेच नेशन्स आर इन वॉर, जसे रशिया आणि हे आपल्याला माहिती आहे. सो या सगळ्या ज्या हे आहे आणि प्लस एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट पण त्याच्यात एक रोल आहे. या सगळ्यांसाठी स्पोर्टचा रोल काय आहे हे समजून घेणे आणि स्पोर्टला त्या हिशोबाने वापरणे. बेसिकली इक्वॅलिटी आणि इन्क्लुजन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त खेळापासून मिळू शकते. आणि ती कशी मिळवायची ह्याच्याबद्दल UN बरेच वेगळे वेगळे थीम्स आणि वेगळे वेगळे रिसोर्सेस बनवलेले पण आहेत जे वेबसाईट्सवर अवेलेबल असतात. सो बेसिकली या वर्षाची थीम हीच आहे की आपण आपल्या स्पोर्ट्स थ्रू आपल्या वर्ल्डची सिटिझन आहे आणि जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि काय काय करता येईल ही ती बेसिक थीम आहे. खरं आहे. मला वाटतं एक शाळेत असताना आपण एक सुविचार नेहमी वाचायचो, हसा, खेळा आणि शिस्त पाळा. की खेळ हे असं माध्यम आहे की ज्याला फारशा साधनांची गरज नसते आणि ज्याच्यामुळे मनोरंजन तर होतच होतं आणि शरीराला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने निरोगी राहायला मदत होते. आजच्या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकाव धरायचा असेल तर मॅडम म्हणल्या तसं तीच थीम घेऊन कुठेतरी यावर्षी आपण हा दिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत. आपण अतिशय उत्तम बॅडमिंटनपटू तर आहातच हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्यासाठी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक अभिनंदन मी करते. थँक्यू सो मच. आणि इथूनच पुढे मला जाऊन असा प्रश्न विचारायचा आहे की आपण सिम्पली स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये काम करत आहात प्रोग्राम हेड म्हणून. तर तिथलं आपलं नेमकं काम काय आहे आणि स्त्रियांबाबतची नेमकी कुठली भूमिका या माध्यमातून आपण साध्य करायचा प्रयत्न करताय, काय सांगाल? सर्वात आधी थँक्यू फॉर युअर विशेस. आणि सो सिम्पली स्पोर्टबद्दल बोलायचं झालं तर आमची संस्था आता 3 वर्ष पूर्ण करेल आणि आमचा जो गोल आहे तो ग्रासरूट स्पोर्ट डेव्हलपमेंट आहे. आणि ग्रासरूटचा म्हणजे हाच अर्थ होतो की जे आपल्या रुरल टियर 3, टियर 2 सिटीजमधले जी पोरं आहेत त्यांना आपण प्रोफेशनल स्पोर्ट इकोसिस्टममध्ये कसे आणू शकतो. आणि त्याच्यामध्ये बरेच गॅप्स आहेत अजूनही म्हणजे देशात, कारण स्पोर्ट्स सायन्स म्हणा जसं न्यूट्रिशन, सायकोलॉजी, कोचिंगसुद्धा किंवा इक्विपमेंट, फॅसिलिटीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप अजूनही सिटी ओरिएंटेड किंवा खूप पेनेट्रेट झालेल्या नाही आहेत. आणि तिथे जे गॅप्स आहेत ते सिम्पली स्पोर्ट फिल करायचा प्रयत्न करतोय. हे आमचं कम्युनिटी स्पोर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम असं आम्ही त्याला म्हणतो. थोडक्यात समाजात प्रत्येक स्तरामध्ये हे मिळावं यासाठीची तुमची ही धडपड आहे किंवा चळवळ आहे असं म्हणतात. करेक्ट. आपल्याकडे जनरली आपण जो ट्रेंड बघतो स्पोर्ट इकोसिस्टममध्ये तिथे हा जो सगळा सपोर्ट दिला जातो तो इलीट लेवलला थोडासा पोचल्यावर मग चालू होतो. म्हणजे तुम्हाला स्टेट नॅशनल लेवलला पोचल्यावर मग थोडंफार ह्याचं म्हणजे अवेअरनेस किंवा फॅसिलिटीज सापडायला लागतात. पण आमचा हा उद्देश आहे की इवन डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट लेवलला खेळणारे जे खेळाडू आहे जे इंडियासाठी पुढे जाऊन खेळू शकतात त्यांना सुद्धा याच सपोर्टची गरज असते. खरं. आणि राज्यस्तरीय किंवा तुम्ही म्हणलात तसं की आपल्याकडे तालुकास्तरीय जर आपल्याला हे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं तर कदाचित आपण पुढे खूप चांगल्या पद्धतीने खेळात नाव कमावू शकतो. बरोबर. कारण खेळामध्ये खूप अनसर्टनिटीज असतात, स्पेशली विथ इंजरीज म्हणा किंवा तुमचं न्यूट्रिशन बरोबर नसेल तर तुमचा करिअर शॉर्ट होऊ शकतो. तो या सगळ्या गोष्टी आणि आपल्या ज्या फाउंडेशनल इयर्स असतात जे आपण म्हणतो की जनरली आपण एका स्पोर्टमध्ये 9 वर्षापासून चालू करतो. सो त्या वयागटामध्ये तुम्हाला तो सगळा सपोर्ट नाही मिळाला, सपोर्ट इकोसिस्टम नाही मिळाला तर त्याच्यामध्ये मग तुमची जी करिअरची जी लॉंग ही इनिंग आहे ती बहुतेक कमी होऊ शकते. आता ते प्रोत्साहन मिळायला पाहिजे म्हणून सिम्पली स्पोर्ट काम करतंय. आणि आम्ही बऱ्याच स्टेट्समध्ये काम करतो. आमचे काही प्रोजेक्ट्स झारखंड
झारखंडमध्ये चालू आहेत, काही प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात चालू आहेत, इंदापूरमध्ये आम्ही काम करतोय सध्या. आम्ही ऑल्सो कोडगूमध्ये म्हणजे कर्नाटकात कोडगू FC म्हणून एक टीम आहे फुटबॉलची, तिथे कर्नाटकात काम करतोय. असे आम्ही बऱ्याच 4-5 स्टेट्समध्ये आता काम करतो. आणि दुसरं महत्त्वाचं जे त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे ते वुमन इनिशिएटिव्ह आहे, जे माझ्या अगदी आय एम व्हेरी क्लोज टू दॅट इनिशिएटिव्ह. सो त्याचं नाव आम्ही सिम्पली पिरियड्स असं ठेवलं. पिरियड्स म्हणजे मेन्स्ट्रुएशन किंवा महावरी, मासिक पाळीच्या संदर्भातल्या Correct. स्त्रियांच्या ज्या काही समस्या आहेत तर Correct. त्याच्यावर विशेषतः हे काम चालू आहे. करेक्ट. काय सांगाल याविषयी अधिक? सो आय थिंक सिम्पली पिरियड्स हा खूपच महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. हा आपल्या म्हणजे क्रीडा इकोसिस्टममध्ये पण हा पहिल्यांदा राबवला गेला आहे. आणि तो सोपा नव्हता, कारण आम्ही मेन्स्ट्रुएशन किंवा म्हणजे आपलं जे हे असतं म्हणजे महावरी म्हणतात जसं त्याला, याच्यावर बोलणार होतो किंवा ह्याच्यावर वर्कशॉप्स करणार होतो. आणि बेसिकली तुम्ही बघाल तर ओव्हरऑल आपला जो इकोसिस्टममध्ये कोचेस किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट असतात ते जनरली मेल असतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी याविषयी खूप खुलून बोलू पाहुणे किंवा दोन्हीकडून म्हणजे नॉट जस्ट फ्रॉम देअर साईड पण इव्हन ॲथलीट कडून सुद्धा ते खूप ओपनली बोलता येत नाही या विषयांवर. आणि महिला खेळाडूला मला वाटतं त्याची जास्ती गरज आहे. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की जर विषय बोललाच गेला नाही तर तिच्या समस्या ह्या सोडवता येणं शक्य नाही होणार. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये समजण्याची गरज ही आहे की आपण जेव्हा पिरियड्स विषयी बोलतो हे दर महिन्याला येतात आणि त्या दर महिन्याला त्याचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही इफेक्ट्स होत असतात. आणि आम्ही ॲथलीट्स असल्यामुळे आमच्या तो डायरेक्ट कनेक्शन परफॉर्मन्सशी येतं. त्याच्यामुळे इट इज नॉट जस्ट अबाउट अवेअरनेस ऑफ मेन्स्ट्रुएशन काय किंवा पिरियड्स काय आहेत, पण इट इज ऑल्सो अबाउट त्याचा ट्रेनिंगवर परिणाम कसा होतो आणि तुम्ही त्याच्याविषयी कसं प्लॅन करू शकता किंवा कसं काम करू शकता ज्याच्याने तुमचा परफॉर्मन्स तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता, रॅदर दॅन त्याच्यामुळे तुम्हाला इंजरीज होणे किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काही अडथळे येणे. ह्याच्यावर हा पूर्ण आमचा वर्कशॉप किंवा हा इनिशिएटिव्ह आहे. पण आमचा एक जो मोठा विजन या पूर्ण इनिशिएटिव्ह बरोबर आहे तो हा आहे की आपल्याकडे आणि इट्स फक्त आपल्या भारतातच असं आहे असं नाही, पण ओव्हरऑल आपण वर्ल्ड व्ह्यू पण ह्याच्यावर बघितला तर आपलं जे पण ट्रेनिंग किंवा हेल्थवर जे पण आपल्याकडे नॉलेज रिसोर्सेस आहेत स्पोर्ट्समध्ये स्पेशली, ते सगळे मेल डॉमिनेटेड आहे. सगळी रिसर्च मेल डॉमिनेटेड आहे. रिसर्च जी झाली आहे ती मेल्सवर झाली आहे किंवा मेल ॲथलीट्सवर झाली आहे आणि त्याच्यावरनं जे आपल्याला समजले ते आपण फिमेल ॲथलीट्सवर राबवले. सो एक खूप जनरलाइज्ड अप्रोच आहे आणि तो चुकीचा आहे. म्हणजे तो आपल्याला बदलायला हवा. आपल्याला फिमेल ॲथलीट्सलाही तेवढाच महत्त्व दिला पाहिजे जेवढा आपण मेल ॲथलीट्सला देतो आणि तो रिसर्चमध्ये सुद्धा तसाच असायला पाहिजे. कारण लाईक आय सेड डिफरन्सेस आहेत. म्हणजे मेल आणि फिमेल जेंडरमध्ये खूप डिफरन्सेस आहेत. त्याच्या आपल्या फिजिओलॉजी म्हणा किंवा ॲनाटॉमी म्हणा, सायकोलॉजी पण म्हणा, म्हणजे आपण वेगळे आहोत एकमेकांशी. सो जे आपण मेल ॲथलीट्स बरोबर करतो तेच आपण समजा फिमेल ॲथलीट्स बरोबर करत राहिलो तर त्याचा जो ऑप्टिमायझेशन ऑफ परफॉर्मन्स आहे किंवा ओव्हरऑल हेल्थ नॉट जस्ट ॲज अन ॲथलीट पण त्याच्यानंतर सुद्धा एक पूर्ण लाईफ असते तर त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सो सिम्पली पिरियड इनिशिएटिव्ह थ्रू आम्ही या पूर्ण इकोसिस्टममध्ये जे फिमेल ॲथलीट परफॉर्मन्स आणि हेल्थ आहे ह्याच्यामध्ये एक असं मॉड्यूल किंवा असं नॉलेज रिसोर्स तयार करतोय जे त्या लेन्सनी काम करतं. आमचा मेन जो वर्टिकल आहे तो रिसर्च आहे, एक रिसर्च ज्याच्यामध्ये आम्ही फिमेल ॲथलीट स्पेसिफिक रिसर्च करू पावतोय. आणि दुसरा जो वर्टिकल आहे तो वर्कशॉप्स आहे ज्याच्यामध्ये मी तसं म्हणाले की आम्ही ॲथलीट्स आणि कोचेस बरोबर वर्कशॉप्स करतो. लास्ट एका वर्षामध्ये आम्ही ऑलमोस्ट 3000 ॲथलीट्स आणि कोचेस बरोबर वर्कशॉप ऑलरेडी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे मेन एक गोष्ट आहे ती आहे नॉलेज रिसोर्सेस बनवणे. कारण आपल्याकडे या नरेटिव्हवर नॉलेजच नाही आहे, म्हणजे या लेन्सनी बघणारं नॉलेज. आणि ते आम्ही आमच्या सिम्पली पिरियड्सची जी वेबसाईट आहे simplyperiods.org ह्याच्यावर हे तुम्हाला नॉलेज रिसोर्सेस सापडतील आणि हे फ्रीली अवेलेबल आहे. आत्ता ऑफकोर्स हे अंग्रेजीमध्ये अवेलेबल आहे, पण आम्ही हळूहळू त्याला वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये सुद्धा, मला वाटतं हा आणि अनुवाद जर झाला तर लोकांपर्यंत ही माहिती अधिकाधिक पोहोचेल. आणि आपण बघितलं की खेळ म्हटल्यावर फक्त खेळ हे एकच घटक नसतो. तर तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की ज्यावेळेला महिला खेळाडू हा खेळ खेळत असते त्यावेळेला अर्थातच तिच्या मासिक पाळीचा विचार सुद्धा केला जातो आणि तो करायला हवा. मॅडम तुम्ही खूप छान काम करताय आणि कदाचित येणाऱ्या पुढच्या काही वर्षात ही जी समस्या आहे ती बाजूला व्हायला नक्कीच मदत होईल.
आजच्या या विषयाशी आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, त्यावर अशाच गप्पा मारत राहणार आहोत. फक्त वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका. लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आणि या निमित्ताने आपण बोलत आहोत महिला सक्षमीकरणात खेळांची भूमिका या विषयावर. आपल्याला मार्गदर्शन करतायत बॅडमिंटनपटू अदिती मुटाटकर मॅडम. ब्रेकपूर्वी त्यांचं जे काम आहे ते आपण समजून घेतलं आणि खेळात महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्यातली महत्त्वाची समस्या सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेतली. मॅडम, याच निमित्ताने पुढे जाऊन असं विचारायचं आहे की महिला, स्त्रिया किंवा मुली या खेळात ज्या वेळेला सहभागी होतात तर त्यांचा सहभाग हा पूर्वी आणि आता साधारण कसा होता, ती परिस्थिती आपल्याकडे काय आहे? आपण सहभागाविषयी बोललो तर मागच्या काही वर्षांमध्ये खूप बदल झालाय आणि तो चांगला बदल झालाय. आपण आता कॉमनवेल्थ गेम्स बघितले किंवा एशियन गेम्स बघितले, ऑलिम्पिक्स बघितले, या सगळ्यामध्ये ऑलमोस्ट 50-50% असं पार्टिसिपेशन आहे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये. सो ऑफकोर्स खूप बदल झालाय इन द लास्ट 10 years. पण त्याच्या आधी असं नव्हतं. म्हणजे आपण एक खूप मोठी जर्नी केली आहे टू कम हिअर टुडे आणि ह्याच्यामध्ये बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. जसे म्हणजे आपण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, जे बरेच आता रिजनल सेंटर्स चालवत आहे किंवा ग्रासरूट लेवलवर पण भरपूर काम करत आहे. सो गव्हर्नमेंटचं ह्याच्यात जसं खेलो इंडिया गेम्स म्हणा किंवा ह्या सगळ्यामुळे आता खूप प्रोत्साहन मिळतं आहे स्पोर्टला आणि त्याच्यामुळे आपण पार्टिसिपेशन नंबर्स वाढतानाही बघतोय. आणि ओव्हरऑल तुम्ही बघाल तर हे जे पार्टिसिपेशन आहे हे एक महत्त्वाचा ह्याच्यात डेटा असा आहे की हा रुरल पार्टिसिपेशन वाढत चाललाय. म्हणजे आपली जी टॉप स्कीम आपण म्हणतो साईची जी आहे, जे टॉप ॲथलीट्स म्हणजे आपले जे ऑलिम्पिक पोडियमला जिंकू शकतात असे ॲथलीटसाठी ती स्कीम बनवली जाते. ती स्कीम पण आपण बघितली तर त्याच्यामध्ये रिसर्च हे सांगते की ऑलमोस्ट 72% ॲथलीट्स जे आहे ते रुरल ॲथलीट्स आहेत. सो त्याच्यामुळे आपण हे बघतोय की रुरल इंडिया खूप जोमाने स्पोर्टला उचलते आणि चांगलंही परफॉर्म करू शकते. सो हा एक इंटरेस्टिंग डेटा आहे. आणि आपण जनरल थोडंसं स्टेट वाईज पार्टिसिपेशन पण बघितलं तर त्याच्यात इंडियामध्ये आपल्याला म्हणजे भारतात थोडा फरक जाणवतो. कारण काही स्टेट्स असे आहेत जे खूपच स्ट्रॉंग आहे पार्टिसिपेशनमध्ये, पण काही स्टेट्स एवढे चांगले नाही आहेत. सो त्याच्यात आपण जसं बघितलं की आपण जसं हरियाणा, मणिपूर असे स्टेट्स बघितले, सो त्यांच्याकडे मोस्ट ऑफ द मेडल विनर्स जे एशियन गेम्स म्हणा किंवा कॉमनवेल्थ गेम्स म्हणा, हे मोठे जे इव्हेंट्स आहेत ते सगळ्या मुली आहेत किंवा वुमेन आहेत. आणि आपण समजा हे थोडेसे बिहार, राजस्थान, UP या आपण स्टेट्समध्ये आलो तर हा जो नंबर हा थोडा कमी दिसतो आणि तिथे अजून काम करण्याची काही अशा स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. पण सेईंग ऑल ऑफ दिस तुम्ही स्टेट वाईज डेटा बघितलं तर थोडं आपल्याला वर खाली दिसणार आहे. काही स्टेट्स चांगलं करत आहेत, जसं महाराष्ट्रसुद्धा फॉर एक्झाम्पल. आपण बरेच वुमेन ॲथलीट्स पटू बनवतोय, पण सम स्टेट्स लाईक आसाम किंवा बिहार, UP इथे आपल्याला अजून तेवढ्या मुली समोर येताना दिसत नाही. पण आपण जर एकूण परिस्थितीचा विचार केला तर हा आलेख दिवसेंदिवस उंचावताना आपल्याला निश्चित दिसतोय. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार. नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतोय. बोला. सध्याचे युवा मुली जे आहेत त्यांना जर सक्षमीकरण करून ते खेळामध्ये सहभाग व्हायचा असेल तर त्यांच्या मनामध्ये कोणती दृढ निश्चय असणे गरजेचं आहे, त्यांच्याकडे कोणते कलागुण असणे गरजेचं आहे आणि जर खेळामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल मॅडम त्यांनी की असं चांगलं व्हावं, त्यांनी तुझं नाव कमवावं, असं माझा प्रश्न आहे. मला नक्कीच. त्यांचा प्रश्न खूप छान आहे मला वाटतं, कारण आजच्या पालकांना हा प्रश्न पडतो की मूल छान खेळत असतं पण एखाद्या मुलीमध्ये कुठले गुण असायला हवेत किंवा तिच्या मनात कुठल्या भावना यायला हव्यात, तिने काय दृढनिश्चय करायला हवा की जेणेकरून ती क्रीडा क्षेत्रात खूप छान नाव कमवू शकेल. काय मार्गदर्शन कराल आपण? थँक्यू हा प्रश्न विचारण्यासाठी. मला असं वाटतं की मुली असो का मुलगा, स्पोर्टमध्ये काही निश्चित क्वालिटीज आहेत ज्या आपल्याला दिसतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की हा मुलगा किंवा मुलगी ह्याच्यामध्ये करिअर करू शकतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती हार्डवर्क, म्हणजे मेहनत करण्याची क्षमता. ही तुम्हाला समजा नसेल तर तुम्ही कुठलाही करिअर बनवण्यामध्ये तुम्हाला
सक्सेस मिळणार नाही. सो ते एक खूप महत्त्वाचं हे आहे की स्वतःहून म्हणजे सेल्फ ड्रिव्हन हार्डवर्क जे म्हणतो आपण की असं नाही की तुम्हाला आईबाबा उठवतायत म्हणून तुम्ही ट्रेनिंगला चाललाय का, तुम्ही स्वतः उठून 6 वाजता उठून रोज ट्रेनिंगला चालला आहात का, की स्वतः अलार्म लावताय आणि उठताय आणि ट्रेनिंग करताय. सो हे जे सेल्फ ड्रिव्हन हार्डवर्क आहे हे एक खूप महत्त्वाची क्वालिटी आहे. दुसरी जी मला जी वाटते त्याला मी म्हणेन रेझिलियन्स. आणि रेझिलियन्स म्हणजे काय की कितीही आपण हारत राहिलो किंवा म्हणजे फेलियरचा आपल्याला सामना करावा लागला तरी दुसऱ्या दिवशी आपण उठतोय आणि परत मेहनतीला चालू करतोय की नाही. कारण हे एक असं आहे की कॉम्पिटिशनसाठी सगळीच पोरं बनली आहेत असं नाही. बरीच पोरं कॉम्पिटिशनला घाबरतात किंवा त्यांच्याकडे तो टेम्परामेंट नसतो. तर अशी पोरं पण असतात की जे आधी त्यांच्या करिअरमध्ये खूप फेलियर बघतात पण बिकॉज ते दुसऱ्या दिवशी उठून मेहनत करत राहतात त्याच्यामुळे त्यांना थोडं पुढे जाऊन यश मिळतं. पण ही जी क्वालिटी आहे की तुम्ही कितीही हारला तरी पुढे जाऊन तुम्ही सकाळी उठून परत ट्रेनिंगला उठताय की नाही हे फार महत्त्वाचं आहे आणि हे एका ॲथलीटसाठी फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट मी हे म्हणेन की डिसिप्लिन अर्थात शिस्त तर फार महत्त्वाची. शिस्त आणि परत आय थिंक हे सगळे जे स्तंभ आहेत ते कुठल्याही करिअरसाठी सिमिलर आहेत. पण तरी म्हणजे परत स्पोर्ट्स मध्ये आल्यावर डिसिप्लिन हे फारच गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं डाएट म्हणा किंवा तुमची झोप म्हणा, तुम्ही किती स्क्रीन टाईम करताय किंवा तुमचं ट्रेनिंग समजा सकाळी 6 वाजता असेल तर तुम्ही 5:30ला तिथे पोहोचून वॉर्मअप चालू केलाय का, या छोट्या छोट्या साईन्स असतात ज्या एका चॅम्पियनला एका नॉर्मल प्लेअरहून वेगळं करतात. सो आय थिंक डिसिप्लिन असणे आणि सगळं सेल्फ ड्रिव्हन असणे म्हणजे तुम्हाला कोणी फोर्स करून तुम्ही जे करत असाल ते सस्टेनेबल होत नाही, तर तुम्ही जास्त दिवस करू शकत नाही. आणि लास्टली मी म्हणेन की स्पेशली पालकांना सुद्धा की त्यांना फिअरलेस बनवायची गरज आहे. फिअरलेस मी ह्याच्यासाठी म्हणेन कारण जसे आम्ही ह्याच्या आधी महावारी किंवा पिरियड्सबद्दलही बोलत होतो, तर त्याच्या या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या मुलींसाठी स्पेसिफिक आहे किंवा त्यांची सेफ्टी सुद्धा त्यांना तुम्ही जेवढं त्याच्यासाठी प्रिपेअर कराल या गोष्टींसाठी आणि ह्याच्याबद्दल एकदम बिनधास्त बोलता येणं हे एका ॲथलीटसाठी फार गरजेचं आहे. कारण अशा वेळेस काय होतं की समजा तुम्ही या गोष्टी दाबून ठेवल्या खूप काळ तर त्या तुमच्या परफॉर्मन्सवर इफेक्ट करतात आणि मग ते तुमच्या परफॉर्मन्सवर इफेक्ट झालं की तुमचं मोटिवेशन कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे त्यांना फिअरलेस बनवणं फार गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल देते की माझ्या आईबाबांनी मी जेव्हा 13 वर्षाची होते तेव्हाच मला एकटं पाठवणं टुर्नामेंटसाठी चालू करून दिलं होतं. मी जेव्हा 14 वर्षाची होते तेव्हा मी ऑलरेडी बँगलोरला म्हणजे मी पुण्याची आहे पण मी बँगलोरला जाऊन ट्रेनिंग चालू केलं होतं आणि मी एकटी राहायचे. म्हणजे ऑफकोर्स माझे टीममेट्स असायचे पण मी सगळे एकटे तिकडे राहायचो. तर थोडंसं त्यांना त्या ककूनमधनं काढणं गरजेचं आहे आणि त्यांना फिअरलेस बनवणं गरजेचं आहे, इस्पेशली बिकॉज त्या मुली आहेत. त्यांना प्रिपेअर करणं की एकटं ट्रॅव्हल करता यायला पाहिजे, आपली सेफ्टी कशी बाळगायची किंवा काय सायन्स आहे ज्याच्याने तुम्हाला स्वतःला सेफ ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टी असतात जिथे आपण थोडेसे त्यांना ककूनमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो आणि मग त्यांची थोडीशी जी उडाण आहे ती कमी होते. सो अशा आय थिंक 3-4 गोष्टी आहे. आणि एक लास्ट मी हे सांगेन की ह्युमिलिटी असणं फार गरजेचं आहे आणि इस्पेशली स्पोर्ट्समध्ये, कारण इथे तुम्ही समजा चांगले असाल तर तुम्हाला खूप लवकर यश मिळतं. आणि जसं फ्रॉम माझ्या लाईफ जर्नीच्या एक्झाम्पलमधनं की मी जेव्हा 9-10 वर्षाचीच होते तेव्हा मी ऑलरेडी स्टेट किंवा नॅशनल चॅम्पियन झालेली होते आणि आपल्या पेपरामध्ये नाव बघतो आपण आपली खूप चर्चा होते, घरात होते, बाहेर होते. कारण आपण जनरली पूर्ण आपल्या जनरेशन्समधले पहिले असे मुली असतो की ज्या स्पोर्ट्समध्ये काही करत आहेत. तर ह्याच्यामध्ये आपलं थोडंसं ह्युमिलिटीवर इफेक्ट होण्याची शक्यता असते आणि आपण थोडेसे आकाशात उडायला लागतो आणि ते जसंच उडायला लागतो तशी आपली पहिली ती हार आहे आणि तेव्हा पहिला आपल्याला तो झटका बसतो आणि मग तिथून परत ते सगळं बिल्ड करायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपले जे गोल आहे ते आपण जेवढे वरचे लेवलचे ठेवू तेवढी ती जर्नी आपल्याला सक्सेसफुल राहील. नक्कीच मला वाटतं खेळाडूसाठी आवश्यक असणारे फार महत्त्वाचे आपण गुण आम्हाला खरंच सांगितलेत आणि हे खेळाडूसाठीच आवश्यक आहेत असं नाही, ह्या गुणांचा आपण खूप छान पद्धतीने उलगडा करून दाखवलात आपल्या अनुभवातून. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये, भंडाराहून आपल्याला प्रश्न विचारतायत योगेंद्र कुमार मेश्राम. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. ओके मॅम.
नमस्कार मॅम, आदिती मॅम आणि मृणाली मॅम, तसंच सर्व सह्याद्री टीमला, सखी सह्याद्रीला आज क्रीडा आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आपला प्रश्न विचारा, आपल्यालाही शुभेच्छा. थँक्यू मॅम. माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांचं क्रीडा विश्वामध्ये योगदान किती टक्के आहे आणि त्यांचा सहभाग वाढवण्याकरिता उपाययोजना कुठल्या आहेत? हाच माझा नक्कीच, प्रश्न आहे मॅम. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. त्यांचा प्रश्न खूप छान आहे. मला वाटतं एक थोडंसं उत्तर या आधी आपण दिलं होतं की हो. स्त्रियांचं योगदान त्यांना क्रीडा विश्वात जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्याच प्रश्नाला लागून मलाही हा प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीला महिलांना पुढे यायचं असेल या क्षेत्रात तर तुम्ही सांगितलेले गुण तर आवश्यक आहेत, पण त्याचबरोबर एक आर्थिक पाठबळ सुद्धा स्त्रीला आवश्यक असतं. हो. तर हे नेमकं कुठे मिळू शकतं आणि ते म्हणले तसं की त्यांचं योगदान हे एकूण टक्क्यांपैकी किती टक्के आहे क्रीडा क्षेत्रातलं? तर मी जसं आत्ता म्हणाले की क्रीडा क्षेत्र जेव्हा आपण बघतो त्याच्यात एक तर हे समजणं गरजेचं आहे की आपण आत्ता समजा फक्त ॲथलीट्स विषयी बोललो, तर जसं मी आत्ता आधी पण म्हणाले की पार्टिसिपेशन किंवा सहभागविषयी बोललो, तर आपले जे सगळे ऑफिशियल इव्हेंट्स आहे तिथे 50% मुली आता आहेत आणि किंवा वुमेन ॲथलीट्स हे 50% तरी आहेत. आणि एक चांगली गोष्ट ही पण आहे की आपण समजा आपले परफॉर्मन्सेस बघितले, म्हणजे ऑलिम्पिक मेडलिस्ट बघा किंवा कॉमनवेल्थ किंवा एशियन गेम्स, ह्याच्यामध्ये मुलींचे जे मेडल्स जिंकण्याची जे नंबर्स आहेत ते मुलांपेक्षा जास्त आहे. आणि हे खूपच आपल्यासाठी म्हणजे मुलींसाठी जे बघत असतील हे आय थिंक इट्स अ व्हेरी इन्स्पायरिंग डेटा की मुली ॲक्च्युली आपल्या सगळ्या या ऑफिशियल इव्हेंट्समध्ये जास्त चांगल्या प्रमाणावर आणि पर्सेंटेज वाईज जास्त चांगले करत आहेत इन टर्म्स ऑफ विनिंग मेडल्स. सो हा झाला आपल्या ॲथलीट्सबद्दल आपण समजा बोललो तर. पण आपण क्रीडा इकोसिस्टम टोटल ह्याच्यामध्ये बघितला तर त्याच्यामध्ये बरेच बाकी रोल्स येतात, जसे कोचेस आहेत किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट आहेत किंवा अंपायर्स आहे, रेफरीज आहे. इकडे आपण सहभाग बघितला तर तो बायकांचा बऱ्यापैकी कमी आहे तिथे. आणि तिथे आपल्याकडे एवढी रिसर्च पण झाली नाही आहे की आपल्याला हे कळेल की किती तो पर्सेंटेज आहे. पण मी तुम्हाला हे सांगते की तुम्हाला खरंच ह्याच्याबद्दल अजून थोडं जाणून घ्यायचं असेल तर सिम्पली स्पोर्ट फाउंडेशननी एक रिसर्च केली होती. त्या रिसर्च पेपरचं नाव आहे ब्रेकिंग बॅरियर्स फॉर वुमेन इन स्पोर्ट्स आणि ही आमच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर लगेच मिळेल. ही या आमच्या हे आमची छोटी स्टडी होती, पायलट स्टडी होती. 4 स्टेट्समध्ये आम्ही काम केलं होतं या स्टडीमध्ये, बिहार, राजस्थान आणि मणिपूर आणि हरियाणा. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला हेच जाणवलं की आम्ही ज्याही सेंटर्समध्ये गेलो रिसर्च करायला तिथे जनरली जो रेशो होता तो 1:3 होता. त्याचा मतलब असा की 1 वुमेन इन टर्म्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर्स, इन टर्म्स ऑफ कोचेस किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट, आणि 3 रेशो होता मेल कोचेस किंवा स्पोर्ट्स सायंटिस्टचा. सो या ह्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे जाणून घेणं की स्पोर्ट म्हणजे फक्त ॲथलीट इकोसिस्टम नाही. स्पोर्ट म्हणजे हे बाकीचे पण सगळे जे काम करणारी लोक आहेत तेही या इकोसिस्टमचा भाग आहे आणि तिथे आपल्याला बायकांना किंवा मुलींना आणायची खूप गरज आहे. कारण जेव्हापर्यंत आपण ते करणार नाही तेव्हापर्यंत आपल्याकडे रोल मॉडेल्स राहणार नाही आणि एक अवेअरनेस क्रिएट होणार नाही की म्हणजे आपण जसं म्हणतो की जनरली ज्या पॉलिसीज किंवा जे आपण इनिशिएटिव्स बनवतो ते जनरली त्या कमिटीजमध्ये किंवा हे आपण बघतो की जनरली मेल ऑडियन्स किंवा मेल ॲडमिनिस्ट्रेटर्स जास्त असतात. तर आता समथिंग लाईक पिरियड्स किंवा मेन्स्ट्रुएशन हे फक्त एक बाई सांगू शकते. सो त्याच्यामुळे आपल्या या ज्या डिसिजन मेकिंग बॉडीज आहे आणि तरी पण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ज्या हाय लेवलवर आहे तिथे आपण जनरली खूप बायका बघतो, असं नाही आहे की बायका नाही आहेत. पण ओव्हरऑल आपण इकोसिस्टममध्ये गेलो तर त्याच्यामध्ये आपण हे जे सहभाग आहे तो कमी बघतो. मला वाटतं ही पोकळीच कशी भरून काढायची हे मॅडम आपल्याला सांगणार आहेत. या विषयावर असंच मार्गदर्शन त्या करत राहणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिला सक्षमीकरणात खेळांची भूमिका या विषयावर आज आपण बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बॅडमिंटनपटू अदिती मुटाटकर. मॅडम, आपल्या मनात हा एक प्रश्न येतो जो अनेक प्रेक्षकांच्या मनात आहे की ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष हे खेळ खेळत असतात किंवा त्यांचा सराव सुरू असतो किंवा स्पर्धा चालू असतात तर त्यावेळेला स्त्री आणि पुरुषांच्या हार्मोन्सवरती त्याचा काही वेगळा परिणाम होतो का किंवा हे हार्मोनल चेंजेस नेमके काय होतात, काय सांगाल?
खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि इथेच ॲक्च्युली मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जो फरक जाणवतो तो हा सगळ्यात मोठा फरक आहे जो आहे हॉर्मोन्स. सो हे समजणं गरजेचं आहे की हॉर्मोन्समुळेच आपल्याला पिरियड्स होतात, बरोबर. म्हणजे हॉर्मोन्सचं जे पूर्ण फंक्शन आहे बॉडीमध्ये ते आपल्याला पिरियड्स नॅचरली आणि नॉर्मली बॉडीमध्ये व्हावेत हा मेजर फंक्शन आहे. आता त्याच्यामध्ये मुलांमध्ये आपण बघतो की टेस्टोस्टेरॉन जे म्हणतो आपण, टेस्टोस्टेरॉन जो हॉर्मोन आहे तो मुलांमध्ये अधिक असतो आणि मुलींमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन, म्हणजे तिन्ही हॉर्मोन्स, टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे तिन्ही हॉर्मोन्स मुलं आणि मुलींमध्ये असतात. पण मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची क्षमता म्हणजे जास्त असते आणि मुलींमध्ये एस्ट्रोजनची जास्त असते. सो एस्ट्रोजन हा एक सेक्स हॉर्मोन असा म्हटला जातो आणि मी मुलींविषयी जास्त बोलते कारण त्याच्यात माझा जास्त स्टडी आहे. सो एस्ट्रोजन हा जो सेक्स हॉर्मोन आहे तो आपल्या सगळ्या जे फीचर्स आहेत जसे आपले ब्रेस्ट आहेत किंवा हिप्स आहे, हे सगळे जे एरियाज आहेत जे आपल्याला मुलांपेक्षा वेगळं करतात, हे एस्ट्रोजनचा एक भाग आहे की तो हॉर्मोन असा आहे जो तो सगळे आपले जे ब्रेस्ट टिश्यूज किंवा हे सगळे आहे हे सगळं तो बनवतो. तसंच प्रोजेस्ट्रॉनचे, म्हणजे प्रोजेस्ट्रॉन इज नॉट अ सेक्स हॉर्मोन, पण या दोन्ही हॉर्मोन्सचे आपल्या पिरियड सायकलवर, आता पिरियड सायकल म्हणजे काय, तो फक्त जो सायकल आहे तो फक्त जो 5 दिवस आपण ब्लीड करतो त्याला तो फक्त सायकल म्हणून चालत नाही. आपला जो सायकल आहे हा पूर्ण मंथचा सायकल असतो आणि आपले जे हॉर्मोन्स आहेत स्पेशली एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन जे हॉर्मोन्स आहेत ते पूर्ण महिन्याभर वर खाली होत असतात आणि त्याचा मग वेगळा वेगळा असं आपण PMS विषयी बऱ्याच बायकांना इथे माहिती असेल किंवा हे PMS म्हणतात असं माहिती नसलं तरी आपण हे सगळे जे आपण आपल्याला कधी कधी माझा नवरा जसा मला येऊन म्हणतो की अगं काय चिडचिड करते. सो हे जे चिडचिड होणे आहे आणि हे सगळ्यांनाच होतं असं नाही, पण ह्याच्यामध्येही हॉर्मोन्सचं खूप मोठं काम असतं. कारण आपल्याला हे जे PMS किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं जे म्हणतात की हे जनरली पिरियड्स चालू होण्याच्या आधी 10 दिवस आधी आपल्याला हे सगळे इफेक्ट्स जाणवायला लागतात. जसं ब्रेस्ट हेवी होणे किंवा आपल्याला इरिटेशन वाढणे किंवा काही मुलींना डिप्रेशन सुद्धा येतं, म्हणजे एकदम. आणि हे का होतं, कारण जे लुटियल फेज, त्याच्यात 2 फेजेस असतात सायकलच्या, एक असतो फॉलिक्युलर आणि एक असतो लुटियल फेजमध्ये काय होतं की जसा पिरियड चालू होण्याच्या आधी दोन्ही एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन एकदम खाली ड्रॉप होतात आणि ते ड्रॉप झाल्यामुळे बॉडी या सगळ्या वेनी मग रिॲक्ट करायला लागते की तुम्हाला पोट दुखणे किंवा इरिटेशन होणे, चिडचिड होणे, या सगळ्या गोष्टी तेव्हा व्हायला लागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही. म्हणजे ते आपल्याला एकदम समजतच नाही. अशा बऱ्याच ॲथलीट्स असतात ज्या ॲक्च्युली त्या पिरियडमध्ये ते का रडतात ते हेच कळत नाही त्यांना. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत PMSचा इफेक्ट होऊ शकतो आणि तेव्हा समजा याच्याबद्दल आपल्याला माहिती नसेल आणि बऱ्याच मुलींना माहीत नसतं की हे ॲक्च्युली मेडिकेशननी किंवा बरेच त्याचे वेगळे वेगळे एक्सरसाइज आहेत किंवा मेडिटेशनसुद्धा, या सगळ्यांनी तुम्ही हे सगळं कंट्रोल करू शकता. पण तुम्हाला हे का होतं हे समजणं फार गरजेचं आहे. खरं, आणि म्हणजे व्यायामाने आणि योग साधने हे कमी करता येईल, पण हे एक फार मोठं आव्हानही आहे असं म्हणायला लागेल. आणि यालाच पुढे लागून विचारायचं की ह्या आव्हानाचा सामना करतानाच इतर कोणती आव्हानं स्त्रियांना, मुलींना या क्षेत्रासाठी झेलावी लागतात, काय सांगाल? सो आता ह्याच्यामध्ये आव्हानांमध्ये सुद्धा आपण हे थोडं डिवाइड करू शकतो आणि हे परत मी आमची जी स्टडी आम्ही केली, मी जसं ब्रेकच्या आधी म्हणाले होते, ब्रेकिंग बॅरियर्स फॉर वुमेन इन स्पोर्ट, त्याच्यामध्ये आम्ही ॲथलीटचे आव्हानं म्हणजे चॅलेंजेस आणि बाकीचे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर्स, कोचेस, स्पोर्ट्स सायंटिस्ट ह्याच्यामध्ये इथे आत घुसण्यामध्ये काय चॅलेंजेस असतात असं बघितले होते. ॲथलीटचं बघितलं तर मेन्स्ट्रुअल हेल्थबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहे की त्याच्याबद्दल बिलकुल आपल्या इकोसिस्टममध्ये अवेअरनेस नाही आहे, रिसर्च नाही आहे आणि खूप टॅबू सब्जेक्ट आहे तो. अजूनही आपण त्याच्याविषयी बोलत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर ट्रेनिंगचा प्लॅन करणे किंवा ट्रेनिंग प्लॅन करता आपल्याला येत नाही. सो तो एक आव्हान झाला. दुसरा जनरल आपण जे बघतो की इक्विपमेंट म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहे या जनरली आपल्या, बिकॉज वी आर अ डेव्हलपिंग नेशन, आपल्याकडे ते कमी आहे आणि स्पेशली त्याला रुरल इंडिया किंवा Tier 3 मध्ये आपण गेलो तर आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्या लेवलचं.
त्याच्यामुळे मग ते एक आव्हान होतं, कारण मग एका रुरल मुलीला सिटीमध्ये येणं शक्य नाही, म्हणजे फायनान्शियली सुद्धा शक्य नाही आणि सेफ्टी वाईज ऑल्सो. बरोबर, आणि त्या खेळाडूचा प्रवास कदाचित तिथेच थांबतो आणि तो पुढे येत नाही. करेक्ट. सो इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट, या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये सेफ्टी हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण बऱ्याच आईबाबांना दे आर नॉट व्हेरी कॉन्फिडंट, आणि राईटली सो, कारण आपल्याकडे अजूनही असं काही गॅरंटीज नाही आहेत की तुम्ही निघाला कधी पण दिवसामध्ये तर तुम्हाला काही होणार नाही, म्हणजे सगळे आपण घाबरूनच असतो. सो तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की सेफ्टी, आणि त्याच्यामध्ये इवन ॲक्सेस टू स्पोर्ट फॅसिलिटीज. जसं आम्ही काही ॲथलीट्सशी बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची फॅसिलिटी आहे, चांगली फॅसिलिटी, पण ती एक 15-20 किलोमीटरवर आहे, आणि आमचे जे ट्रेनिंग टाइम्स असतात ते पहाटेचे असतात किंवा संध्याकाळचे असतात, आणि त्या फॅसिलिटीला पोचवायला आमच्याकडे आईबाबांना वेळ नाही, कारण आईबाबा डेली वेज लेबरर्स, आणि त्यांना शेती असते किंवा त्यांना म्हणजे दर दिवसाचं काम करून यायचं असतं, त्याच्यामुळे ते प्रिव्हिलेज नाही आहे की आईबाबा स्कूटर काढली आणि आपल्याला सोडलं. सो जेव्हा आपण फॅसिलिटीज विषयी पण बोलतो किंवा बांधतो तर हा एक ॲस्पेक्ट खूप गरजेचा आहे समजणं, की फॉर अ गर्ल सेफ्टी इज प्रायोरिटी. त्याच्यामुळे तिला त्या फॅसिलिटी बरोबर आपण ट्रान्सपोर्ट देतोय का, सेफ पब्लिक ट्रान्सपोर्ट तिला मिळतंय का, मगच ती फॅसिलिटीची एक मुलगी उपयोग करू शकते, कारण स्पेशली कमिंग फ्रॉम रुरल इंडिया तो एक महत्त्वाचा अडथळा जाणवतो. त्याच्यानंतर आय थिंक आपल्याकडे एक जो गॅप, आणि तो आपण थोडंसं बोलत होतो की फायनान्शियल मदत, आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं गेलं होतं की फायनान्शियल मदत कशी मिळेल. सो एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की आपल्या स्टेट लेवलवर सुद्धा, म्हणजे स्टेट स्पोर्ट डिपार्टमेंट जे आहेत आणि साई, म्हणजे आपले जे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स आहे, जनरली खूप फंड्स आहेत त्यांच्याकडे आणि खूप चांगल्या स्कीम्स पण चालवल्या जातात. पण एक गॅप जो आम्हाला त्या रिसर्चमध्ये सापडला तो हा होता की बऱ्याच मुलींपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. मला वाटतं आज आपल्या कार्यक्रमाचा तोही एक हेतू आहे की ही माहिती कशी पोहोचवली जाते, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल की कुठल्या माध्यमाने ही माहिती मिळवता येईल आम्हाला? सो साई जे म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे बरेच सेंटर्स इंडियामध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते दर आय थिंक वर्षाला किंवा ॲटलीस्ट 6 महिन्यांनी सिलेक्शन ट्रायल्स घेतले जातात. दर सेंटरचे आपले स्पोर्ट्स असतात आणि त्या हिशोबाने ट्रायल्स केले जातात, आणि ते ट्रायल्स ओपन ट्रायल्स असतात. तर त्याची जनरली तुम्ही पेपरांमध्ये नोटीस तुम्हाला सापडू शकते, किंवा त्यांच्या वेबसाईट, म्हणजे आय थिंक वेबसाईट एक खूप चांगला रिसोर्स आहे की तुम्ही तो मंथली पण समजा फक्त बघत राहिला की काय चाललंय, काही नवीन अनाउन्समेंट झाली आहे का. जनरली वेबसाईट अपडेटेड असतात आता, आणि त्याच्यावर तुम्हाला खूपशी इन्फॉर्मेशन मिळू शकेल. सो गव्हर्नमेंटच्या या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या त्यांची खूप चांगली रिपोर्ट, ॲन्युअल रिपोर्ट दर वर्षाला निघते. त्या रिपोर्टमध्ये पण तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल की काय काय स्कीम्स आहे, तुम्ही कुठल्या स्कीम्सला एलिजिबल आहात. आता ह्या ज्या सिलेक्शन ट्रायल्स पण होतात त्याच्यामध्ये मुलींना राहायची, खायची आणि कोचिंग आणि इक्विपमेंट ही सगळी फॅसिलिटी फ्रीमध्ये दिली जाते, आणि दॅट्स अन ॲडव्हान्टेज, आणि तो आपण जनरली आपल्याला फक्त माहिती नसल्यामुळे तो ॲडव्हान्टेज आपल्याला घेता येत नाही. सो मी सांगेन की हे नक्की तुम्ही ह्याच्याकडे थोडा रिसर्च करा ॲज पेरेंट्स, किंवा इव्हन तुम्ही ॲथलीट स्वतः असाल तर या स्कीम्स विषयी रिसर्च करा, बोथ स्टेट आणि नॅशनल लेवलवर. नक्कीच. मला वाटतं तुम्ही मगाशी म्हणालात की स्वयंप्रेरणा कुठेतरी गरजेची आहे, आणि तुम्ही जर या क्षेत्रात येऊ इच्छित असाल तर आपल्याला स्वतःहून ही माहिती थोडंसं जागरूक राहून संकेतस्थळावर जाऊन मिळवली पाहिजे, असं मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला दादा उबाळे प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की महिलांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या खेळांमध्ये आपलं करिअर लवकर साध्य करता येतं याबद्दल सांगा. नक्कीच आपल्याला या प्रश्नाचं मॅडम उत्तर देतील. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत करते. ब्रेक पूर्वी आपल्याला दादा उबाळे यांनी प्रश्न विचारला होता जामखेडहून की जर आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये मुलींना चांगलं नाम कमवायचं असेल आणि प्रसिद्ध व्हायचं असेल तर कोणत्या खेळांची त्यांनी निवड करायला हवी, तर काय सांगाल याविषयी?
मी त्यांचं उत्तर लगेचच देते. त्याच्या आधी मला फक्त थोडंसं आर्थिक हेल्प किंवा पाठबळ कसं कसं मिळवता येईल ह्याच्याबद्दल पटकन सांगते. की मी आत्ता जसं साई किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल बोलले, तसंच प्रायव्हेट अकॅडमीज पण इंडियामध्ये आता भारतात खूप आहेत. ऑफकोर्स त्याचा जो आपण हे म्हणतो फीज किंवा या गोष्टी आहेत त्या थोड्या जास्त असतात. पण हे प्रायव्हेट अकॅडमी सुद्धा खूप स्कॉलरशिप प्रोग्राम्स चालवतात. तर तुम्ही समजा खरंच एक्सेप्शनल आहात आणि त्यांच्या त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर जनरली तुम्हाला फ्री ट्रेनिंग, कोचिंग आणि स्टे ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. त्याच्यामुळे प्रायव्हेट अकॅडमीज पण एक चांगला रिसोर्स आहे. आणि लास्टली नॉन प्रॉफिट्स किंवा फाउंडेशन्स, अशा चांगल्या नामवंत फाउंडेशन्स आहेत जशा OGQ ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट किंवा गो स्पोर्ट फाउंडेशन. आता सिम्पली स्पोर्ट पण एक छोट्या लेवलवर पण ग्रासरूट ॲथलीट बरोबर काम करते. तर असे आता बरेच फाउंडेशन्स आले जे जे आपल्या ॲथलीटसाठी फायनान्शियल आणि इव्हन स्पोर्ट्स सायन्स आणि ओव्हरऑल सपोर्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. सो मी तुम्हाला हे पण बोलेन की हे पण जे फाउंडेशन्स आहे ह्याच्याबद्दल पण माहिती काढा. जनरली गुगलवर तुम्ही असं स्पोर्ट्स फाउंडेशन असंही समजा टाकलं तर तुम्हाला ते बरेच इन्फॉर्मेशन त्याच्यात मिळेल. आता कुठला स्पोर्ट एका स्त्रीसाठी किंवा मुलीसाठी चांगला आहे, तर आता मी माझ्या ॲथलीट सर्कलमध्ये बसले असते आणि मी काही हे उत्तर दिलं असतं तर मला खूप मार पडली असती. कारण सगळ्यांचे आपले ह्याच्यावर व्ह्यू असू शकतात. कारण माझ्याकडे अशा पण फ्रेंड्स आहेत ज्या मोटर रेसिंगमध्ये खूप चांगलं करतायत किंवा अशी फ्रेंड आहे जी आईस स्केटिंगमध्ये आता चांगलं करते. सो असं आपल्याला एकदम हे सांगता येणार नाही की हाच स्पोर्ट घ्या आणि असंच ह्याच्यातच मुली चांगलं करू शकतात. पण आपण एक जनरल ट्रेंड किंवा एक जनरल डेटा किंवा स्टॅटिस्टिक्स बघितल्या की आपण जास्तीत जास्त मेडल कुठल्या स्पोर्टमध्ये मुलींनी आणले आहे, तर त्याच्यामध्ये बॉक्सिंग, रेसलिंग, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन सुद्धा हे 4 तर खूपच चांगले स्पोर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये बरेच ऑलिम्पिक लेवललाही आता मेडल मिळू चुकलेले आहेत. हे 4 सोडले तर आता क्रिकेटला पण क्रिकेट बिकॉज ऑफ द IPL, आता जी वुमन IPL आपण बघितली आणि ती आता होत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये पैसा खूप आहे, तुम्हाला स्टेज खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय. सो क्रिकेटसुद्धा मी म्हणेन एक असा आता स्पोर्ट आहे ज्याच्यामध्ये मुली खरंच एस्पायर करू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्युचर घडवता येईल. आय थिंक हे 5 स्पोर्ट असे आहे जे इंटरनॅशनल लेवलवर आपण बघितले तर ते खूपच चांगले करतायत आणि त्याच्यावर मेडल्स पण खूप मिळतात. आणि मला वाटतं खूप छान आपण सांगितलं आणि खूप छान आपण बोलता आहात. या महिला सक्षमीकरणात आणखीन एक गोष्ट क्रीडांच्या बाबतीत महत्त्वाची असते आणि ती असते सपोर्ट सिस्टीम. आर्थिक पाठबळ आहे त्या महिलेकडे किंवा मुलीकडे, खेळ चांगला खेळायचं कौशल्य सुद्धा आहे, पण त्याचबरोबर खेळात टिकाव जर धरायचा असेल किंवा जास्त काळ टिकून राहायचं असेल तर ही सपोर्ट सिस्टीम नेमकी कुठली आहे आणि ती कशी मिळवायला हवी? मी परत हे 2 प्रकारे उत्तर पटकन देते. एक तर ॲथलीटचं जे सपोर्ट सिस्टम असायला पाहिजे आणि वुमेन इन द इकोसिस्टम म्हणजे ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणा, कोच म्हणा, स्पोर्ट्स सायंटिस्ट म्हणा. ॲथलीटसाठी आपण सपोर्ट सिस्टम बघितलं तर सगळ्यात पहिले येतात आई बाबा. आई बाबा सपोर्टिव्ह नसले, फॅमिली सपोर्टिव्ह नसली, नवरासुद्धा ॲट सर्टन लेवल म्हणजे तुमचं लग्न झालं की तुमच्या नवरा त्याची फॅमिली. सो आपला फॅमिली हा खूप इम्पॉर्टंट इकोसिस्टम आणि सपोर्ट सिस्टम आहे. कारण इनिशियली आपल्याला स्पोर्टमध्ये पैसा मिळतो असं नसतं. इनिशियल त्यांचा इन्व्हेस्टमेंट लागतो आणि हा फक्त पैशांचा इन्व्हेस्टमेंट नसून त्यांच्या इमोशन्सचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या वेळेचा इन्व्हेस्टमेंट असतो. त्याच्यामुळे फॅमिली हा सगळ्यात इम्पॉर्टंट इकोसिस्टम आहे सपोर्टचा. दुसरा एक चांगला कोच आणि एक चांगली टीम मिळवणे. कारण इनिशियल इयर्समध्ये 9-10 वर्षाचे असताना जेव्हा मुली खेळायला लागतात त्यांना समजा चांगला कोच मिळाला नाही आणि ती आपली एक सगळ्यात इम्पॉर्टंट फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे चांगला कोच शोधा आणि त्याच्या मागे राहा. कारण कोचिंगमध्ये पण आपण आता बऱ्यापैकी बघतो की खूप कमर्शियल होऊन जातात गोष्टी की पैसा फीज मिळत जाते पण ॲक्च्युअल आपल्याला चांगला कोच मिळत नाही. तर तो शोध नेहमी ठेवा की आपल्याला चांगला कोच कोण, जो जेन्युइन आहे, जो आपल्या खरंच परफॉर्मन्सवरती आणि त्याच्यावरती त्याचा फोकस आहे. सो आय थिंक कोच हा दुसरा भाग झाला. तिसरा मी म्हणेन की एज्युकेशन.
आणि ह्याच्यावर मला बऱ्याचदा सगळे पेरेंट्स विचारतात की अरे सचिन तेंडुलकर 10वी पास आहे तर तू परीक्षा द्यायची काय गरज आहे, ह्याला जाऊ दे ना, मॅचेस खेळू दे तिला. पण मी नेहमी म्हणते की एज्युकेशन हा आपला सपोर्ट सिस्टम आहे. कारण जसं मी म्हणाले की खेळ हा अनसर्टन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही गॅरंटीज नसतात. तुमचं शॉर्ट करिअर असतं, तुमचं करिअर ऑलमोस्ट 30शीत संपून जातं. त्याच्यानंतर काय, आणि मग बऱ्याच मुली म्हणतात की मी कोचिंग करीन, मी हे करीन ते करीन. पण कोचिंग करीन सुद्धा, कोचिंग करायला सुद्धा फक्त स्पोर्ट तुमचा टेक्निकल इन्फॉर्मेशन असून चालत नाही. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट इश्यू पण आहे की तुम्ही कोचिंग करत असाल, तुम्ही शटल्स कुठून आणणार, तुम्ही मार्केटिंग त्याचं कसं करणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही कितीही करा तरी तुम्हाला त्याच्यात चांगला पैसा कमवता येणार नाही. खरंय, मला वाटतं तुम्ही म्हणताय तसं वेगवेगळ्या आघाड्यांवर पाय ठेवून या क्षेत्रात टिकून राहणं हे खरंच अवघड आहे. आणि मॅडम तुम्ही इतकं छान बोलतात, फक्त आपल्याला वेळेची मर्यादा कुठेतरी पाळायला लागते. तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने आजचा हा भाग आणि विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. फेसबुकचं माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे, www.facebook.com/DD सह्याद्री. सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/DD सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देऊ शकता आणि @DD सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. तर आजचा भाग आणि विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि खरंच आजच्या या दिवशी मॅडमकडून खूप छान मार्गदर्शन आपल्याला मिळालं आणि त्या वेळात वेळ काढून इथे आल्या, तेव्हा त्यांचे आभार मानण्यापूर्वी अगदी जाता जाता थोडक्यात तुम्हाला संदेश द्यायचा असेल आजच्या दिवसाच्या निमित्ताने तर तो काय द्याल? मी हेच म्हणेन की खेळ हा फक्त कॉम्पिटिशनच्या दृष्टीने बघू नका. खेळ हा एक लाईफस्टाईल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे चॅम्पियन होतात असं नाही, पण चॅम्पियन नाही झालं तरी खूप शिकाल. कारण त्याच्यामध्ये आपल्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टी त्याच्यात आपल्याला भरवता येतात, चांगल्या करता येतात. थोडक्यात आपण एक जीवन कौशल्य म्हणून खेळाकडे बघायला हवं. मॅडम खूप छान मार्गदर्शन आपण केलं, तेव्हा संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि जाता जाता इतकंच म्हणते, हसत रहा, खेळत रहा. धन्यवाद.